सो तृप्ती मॅम, श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा जो लास्ट व्हिडिओ आपण बनवला होता तुम्ही, तर तो व्हिडिओ खूप व्हायरल गेला, खूप व्ह्यूज आले. आणि त्यानंतर आता आम्हाला असं जाणून घ्यायचंय की तुमची जी प्रॉपर्टी आहे श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा जो प्रोजेक्ट आहे आपला, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे कसे असणार आहेत? ओके, आपला प्रोजेक्ट हा पूर्ण टायटल क्लिअर आहे. म्हणजे आपली जी जागा आहे सातबाऱ्याची ती आपल्याच नावे आहे. त्याच्यानंतर आपला प्रोजेक्ट हा आरझोन मध्ये येतो. म्हणजे लोकांना ती पण भीती नाही की कधी उद्या जाऊन बऱ्याच ठिकाणी असं होतं की कुठलेही अनलिगल जागेवर बांधल्यानंतर तोडफोड होऊ शकते. तर आपला हा प्रोजेक्ट आरझोन मध्ये येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे ग्रामपंचायत सँक्शन प्रोजेक्ट आहे. म्हणजे ते पण आपल्याकडे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत. 7/12 ग्रामपंचायत सँक्शन लेटर, त्याच्यानंतर आरझोनचा दाखला आहे. अशी पूर्ण टायटल क्लिअर प्रोजेक्टची डॉक्युमेंट्स आपण प्रोव्हाइड करतो कस्टमरला. मग तुम्ही व्हेरीफाय करून नंतर मग बुकिंग केली तरी हरकत नसते. त्यानंतर सगळ्यात विशेष म्हणजे आपण कस्टमर जे आपल्याकडे रूम घेतात त्यांना त्यांच्या नावाची घरपट्टी, त्याच्यानंतर 8चा उतारा म्हणजे असेसमेंट कॉपी ही त्यांच्या नावाची काढून देतो. MSEBचे लाईट मीटर प्रोव्हाइड करतो. असे सगळे लिगल डॉक्युमेंट्स कस्टमर नावे करतो. ओके, मग ते डॉक्युमेंट्स आहेत का तुमच्याकडे? आता समजा जर बघायचे असतील आम्हाला तर. हा आपल्या जागेचा 7/12 आहे. ओके, फेरफार 7/12 हे सगळे डॉक्युमेंट्स आपले क्लिअर आहेत. ठीक आहे, हे डॉक्युमेंट्स आपण बघत आहोत की यांचे डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर आहेत काय बघा. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आपण कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये 10 रुपये असू द्या तर 10,000 रुपये, तर कुठलीही प्रॉपर्टी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं डॉक्युमेंट आपण सगळ्यात पहिले बघितले पाहिजे. तर हे आपण सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतो. मॅडम तुम्ही एक एक ब्रीफली सांगा. ओके, हा आपला 7/12 आहे. हा ज्यांच्या नावावर आहे ते स्वतःच बांधतायत आणि स्वतःच विकतायत. म्हणजे काही ठिकाणी असं असतं की जागा वेगळ्याची, बांधणारा वेगळा, विकणारा तिसराच असतो. तसं आपल्याकडे नाहीये. त्याच्यानंतर जागेचा फेरफार असतो, तो सुद्धा आपल्याकडे क्लिअर आहे. ग्रामपंचायत सँक्शन लेटर पण आपल्याकडे आहे. ही अशी टॅक्स पावती आपण कस्टमर जे घेतात त्यांच्या नावे अशी टॅक्स पावती काढून देतो. ओके, त्याच्यानंतर ही आहे असेसमेंट कॉपी म्हणजे 8चा उतारा. हा पण आपण कस्टमर नावे असा तुमच्या नावाने काढून देतात. बरोबर. हे ग्रामपंचायत सँक्शन लेटर आहे आपल्याकडे. म्हणजे सगळा आपला जो प्रोजेक्ट आहे तो एकदम टायटल क्लिअर पूर्ण. म्हणजे तुम्हाला भीती नाही डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत की डॉक्युमेंट इलिगल असतात. काही ठिकाणी अशा इलिगल जागेवर पण बांधतात, चाळी विकतात. तसा चाळ प्रोजेक्ट असून पण आपला हा लिगल प्रोजेक्ट आहे. म्हणजे असं घाबरण्याचं काही कारण नाही की आपण आज घर घेतलं आणि उद्या लगेच. तसं काही होण्याचे चान्सेस नाहीयेत. पूर्ण लिगल प्रोजेक्ट आहे. जागा व्हेरीफाय करूनच आपल्याला लोन पण जे मिळतं ते जागा व्हेरीफाय करूनच मिळतं. कुठलीही पतसंस्था म्हणा किंवा बँक म्हणा, लोन तेव्हाच देते जेव्हा आपली जागा क्लिअर असते. त्यामुळे कस्टमरला घाबरण्याची गरजच नाही. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला ह्याच रिजनेबल प्राइस मध्ये तुमच्या बजेटमध्ये घर मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जी मनामध्ये एक शंका असते सर्वसामान्य व्यक्तीला नाही कळत घर घेत असताना, तर जे डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्त्वाचे असतात ते श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे अगदी क्लिअर आहेत. मॅडमने आपल्याला प्रत्येक डॉक्युमेंट्स इथे दाखवलेले आहेत. आणि आपण डॉक्युमेंट्सचे हिडन चार्जेस वगैरे पण काही घेत नाही. जे आपली रूमची कॉस्टिंग आहे त्याच्यामध्येच हे डॉक्युमेंटेशन, अम्युनिटीज, फॅसिलिटीज हे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सो रिसेंटली आपण बघितलं तृप्ती मॅडमने आपल्याला सर्व काही डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत. अगदी ते व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स आहेत. मग मी तर ते बघितले आणि मी माझ्या स्वप्नातील घर इथे बुक करणार आहेच. पण तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घर बुक करायचं असेल तर तुम्ही बिंदास्त या. कधी इथे श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला कॉन्टॅक्ट करा, साईट व्हिजिट करा आणि सगळ्यात पहिले येऊन इथे तुम्ही डॉक्युमेंटही बघा. आणि तुम्हालाही जर आवडलं तर इथे तुमच्या स्वप्नातील घर लवकरात लवकर बुक करा.